माऊली ज्ञानोबाराया आपल्या गुरूंकडे मागतात. कुठं मागितलं नाही बरं का, ज्ञानोबारायांनी कुठल्या देवाकडे तर अजिबात मागितलंच नाही. मागितलं तर ते गुरूंकडे, कारण गुरूंनी ते सामर्थ्य दिलं, ते कोणीच माऊलींना देऊ शकलं नाही. म्हणून गुरूंना विशेष अशा प्रकारचा आदर माऊलींच्या जीवनचरित्रामध्ये, त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला दिसून येतो. माऊली म्हणतात, गुरुराया मला जर द्यायचं असेल ना तर असं दे की माझ्या या साहित्य रचनेतून, माझ्या वाङ्मयातून, माझ्या ज्ञानेश्वरीमधून जे पाखंडी आहेत, जे खोटारडे आहेत, जे ढोंगी आहेत, धर्माला ज्यांनी कलंकित केलंय अशी माणसं, परंतु स्वतःला सज्जन म्हणून मिरवतात, त्यांना म्हणायचे पाखंडी. त्या पाखंडी लोकांचे जे काय दर्या आहेत, दर्या हो एवढंच काय, ते वितंडवाद करतात. गीता सांगते, सर्वसामान्य जनांचा बुद्धिभेद करू नका. परंतु जे लोकांना वेगळ्या प्रकारची शास्त्रार्थ थांबवून वितंडवाद करतात, लोकांचा बुद्धिभ्रम करतात, अशी जी काही मार्ग आहेत, असे जे काही रस्ते आहेत, तर ते रस्ते ज्याच्यामधून कुतर्क मांडला जातो, तर ते सर्वच्या सर्व फेडी म्हणजे दूर करा. अशा प्रकारचं साहित्य माझ्या कडून लिहिलं जावं, रचलं जावं. ही ज्ञानेश्वरी अशा पद्धतीची असावी, पाखंडाचा नायनाट करणारी, वितंडवादाचा नायनाट करणारी, कुतर्काचा नायनाट करणारी, दुष्टबुद्धीचा नायनाट करणारी माझी ज्ञानेश्वरी एवढी सोज्वळ आणि एवढी निर्मळ, एवढी शुद्ध असावी, असं माऊली या ठिकाणी वर्णन करतात. पाखंडाचे दरकुटे तोडी वागवाद अवांटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. एवढा महान उदात्त विचार आणि मागणी ज्ञानोबाराय आपल्या श्री गुरूंकडे करताना दिसतात.